नमस्कार मंडळी, कोंबडी वडे बनवायचे आहेत का हो तुम्हाला? तर त्याआधी ही भाजणी बनवा, म्हणजे मस्त खुसखुशीत खमंग वडे आपल्याला बनवता येतील। त्यासाठी आपण इथे 11 पद्धतीचे साहित्य घेतलेले, 11 जिन्नस घेतलेले आहेत। त्यामध्ये आपण हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे 1 किलो। 1 किलो तांदूळ आहे, स्वच्छ निवडून आपण घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथं उडदाची डाळ 200 ग्रॅम आणि ज्वारी घेतली अर्धा किलो, डाळ घेतलेली आहे, चना डाळ पाव किलो, पोहे अर्धी वाटी, धने अर्धी वाटी, बडीशेप 2 चमचे घेतलेले आहे आणि इथे 7 ते 8 काळ्या मिरी घेतलेल्या आहेत। आणि त्यानंतर आपण इथे मेथीसुद्धा घेतली आहे, 2 चमचे मेथी घेतलेली आहे। त्यानंतर जिरेसुद्धा आपण 2 चमचेच घेतलेले आहेत आणि ओवा आपण 1 चमचा घेतलेला आहे। हे इतकं आपलं साहित्य आहे जे आपण छानपैकी खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि मगच दळून आणायचं आहे। तर आधी आपण तांदूळ भाजून घेऊया। कढई गरम केलेली आहे, यामध्ये आपण अर्धे तांदूळ घालून घेतलेत आणि ते आता चांगले आपण खरपूस भाजून घ्यायचेत। त्यासाठी आपल्याला याला सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली तांदूळ आपला करपणार नाही आणि मस्त असा आपण खरपूस तांदूळ भाजू शकतोय। त्यासाठी आपण सतत असं हलवत राहायचं आहे आपल्या तांदळाला, म्हणजे तो छान असा खरपूस भाजला जाईल। आता बघा थोडासा फुलायला लागला आपला तांदूळ, बघा अगदी म्हणजे खूप जास्त नाही पण अगदी नॉर्मल फुलायला लागला की मग आपण हा तांदूळ काढून घ्यायचा। बघा छान असा आपला खरपूस भाजून झालेला आहे तांदूळ। आता हा आपण तांदूळ काढून घेऊया आणि त्यानंतर आपला हा दुसरा तांदूळ होता तो यामध्ये घालून घेऊया, कारण अर्धे अर्धे 2 वेळा मी तांदूळ भाजून घेतलेत, व्यवस्थित भाजता येतात। कढई मोठी आहे म्हणून सर्वच एकदम घालून हलवत बसण्यापेक्षा अर्धा अर्धा जर केलं ना व्यवस्थित आपल्याला भाजतासुद्धा येतील, म्हणून मी 2 वेळा आपला हा तांदूळ भाजून घेते। तर दुसऱ्यांदा घातलेला तांदूळसुद्धा छान खरपूस आपण भाजून घ्यायचा आहे, तो सुद्धा मी असं सतत हलवत राहते, म्हणजे खाली करपणार नाही किंवा लाल वगैरे होणार नाही खाली करपल्यानंतर आपला तांदूळ, आणि मस्तपैकी असा खरपूस भाजता येईल घवळा घवळा। आता मस्तपैकी हा पण आपला तांदूळ बघा भाजत आलेला आहे। कढई मिडियमच ठेवलेला, गॅस मिडियमच ठेवलेला आहे, त्यामुळे कढई खूप जास्त तापलेली नाही आहे किंवा खूप जास्त थंड नाही, मीडियमवर व्यवस्थित आपल्याला भाजता येतं। तर आता हा आपला तांदूळ हा सुद्धा भाजून झालेला आहे। आता ह्यालासुद्धा आपण ना व्यवस्थित काढून घेऊया। हे सर्व जिन्नस एक एक करून आपण भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे छान अशी आपली भाजणी तयार होते आणि भाजणी चांगली झाली ना तर आपले वडेसुद्धा मस्त खमंग लागतात। त्यासाठी भाजणी महत्त्वाची असते, म्हणून आपण पहिल्यांदाच भाजणी करून घेणार आहोत आणि नंतर मग आपण वड्याची रेसिपी बघणार आहोत। तर आता आपले हे तांदूळ छान असे भाजून झालेले आहेत। यानंतर आपण आता हे मी तांदूळ काढून घेते आणि नंतर मग आपण यामध्ये ज्वारी घालून घेऊया। ज्वारीसुद्धा छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे, म्हणजे खमंग वास येईपर्यंत आपण हिलासुद्धा भाजून घ्यायची आहे। अगदी 2-2 मिनटं सगळ्यांना वेळ लागतो, पण छान अशी आपली भाजणी एकदा तयार झाली ना आपण 2-3 वेळा हे वडे बनवू शकतो। आता आपली ज्वारीसुद्धा बघा चांगली भाजलेली आहे। आता ही काढून घेऊया आणि नंतर आपण इथे डाळ घातलेली आहे, चना डाळ आहे, देशी डाळ आहे त्यामुळे ही अशी दिसते, पण ही चना डाळ आहे तीसुद्धा आपण इथे भाजून घेऊया। चना डाळसुद्धा आपण ना पाव किलो घेतली होती, अर्धा किलो ज्वारी आणि 1 किलो तांदूळ घेतला होता। प्रमाण एकदा लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित असा आणि परफेक्ट असे वडे बनवता येतील। इथे उडीद डाळ आपण 200 ग्रॅम घेतलेली आहे, तीसुद्धा चांगली खमंग भाजून घ्यायची आहे, वास सुटेपर्यंत, खाली करपवून फक्त द्यायची नाही आहे आणि छान असा वास सुटेपर्यंत आपण उडीद डाळ भाजून घ्यायची आहे, तीही मी काढून घेतली आहे। त्यानंतर आपण इथे आता पोहे घालणार आहोत। अर्धी वाटी पोहे घेतले होते आपण, जी आमटी खातो ना आपण ती वाटी असते ना तर ती पूर्ण भरून घेतली आहे आणि ही जी मोठी वाटी आहे ती अर्धी वाटी घेतली आहे। पोहे कुरकुरीत होईपर्यंत आपण चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण अर्धी वाटी धने घेतलेले आहेत, धनेसुद्धा चांगला वास सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहेत। मस्त असा खमंग आपल्या वड्यांना चव लागते या धन्यांमुळे। तर धनेसुद्धा आपण चांगले खमंग भाजल्यानंतर काढून घेतलेत। नंतर जिरे घातलेले आहेत, तिथे आपण 2 चमचे जिरेसुद्धा आपण चांगले वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। जिरे काढून घेऊया, आता चांगले भाजून झालेले आहेत। त्यानंतर आपण इथे घालायचं आहे ते ओवा। ओवा आपण 1 चमच्यावर घातला होता आणि ओव्यामुळे काय होतं, हे जे आपलं जड अन्न असतं ते पचायला आपल्याला
मदत होते, त्यामुळे ओवा नक्की घालायचा. आणि त्यानंतर आपण इथे बडीशेपसुद्धा 1 चमचा घातलेली आहे, तीसुद्धा छान भाजून घेतली. त्यानंतर इथे मेथ्या घातलेल्या आहेत 1 चमचा. मेथी घातल्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा. आणि काय होतं की मेथी पटकन करपते, त्यामुळे मेथी आपण कढईमध्ये घातली ना की लगेच गॅस बंद करून घ्यायचा. त्यासाठी आपण शेवटी मेथी भाजून घ्यायची, म्हणजे ती करपत नाही. आणि यानंतर आपण यामध्ये हे बघा 7 ते 8 मिरे घातलेले आहेत. काळी मिरी असते ना आपली, ती घातलेली आहे. आणि हे सर्व आपलं साहित्य थंड होऊ द्यायचं आणि छान असं बारीक दळून आणायचं गिरणीवरून. आणि मस्त असं आपलं कोंबडी वड्यासाठी भाजणी तयार झाली आहे. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि त्यानंतर आपण मस्त कुरकुरीत खमंग वडे बनवणार आहोत. ती रेसिपी पाहायला तर अजिबात विसरू नका.